महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल। 19 वर्षीय संदीप रामनाथ गौड हा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील हिलगाव तालुक्यातील दुधोणी गावचा रहिवासी होता। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि घरची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रामध्ये आला होता। मात्र उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडलेला हा तरुण पुन्हा जिवंत परतणार नाही याची कोणालाही कल्पना नव्हती। ही घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शिवली मोड परिसरातील आहे। येथे सीएनजी गॅस पाईपलाईनचे काम सुरू होते। याच कामावर मजूर म्हणून काम करणारा संदीप गौड शौचासाठी जवळच्या शेतात गेला होता। आरोप आहे की याच कारणावरून शेतमालक बाळासाहेब वसंत माने राहणार बनवडा तालुका औसा जिल्हा लातूर याला संताप आला। किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की आरोपीने संदीपवर लाकडाने निर्दयपणे हल्ला केला। लाकडाचे फटके इतके गंभीर होते की अवघ्या 19 वर्षाच्या संदीपला आपला जीव गमवावा लागला। एका क्षणात कुटुंबाचा आधार हिरावला गेला। आईची कूस ओस पडली आणि वडिलांच्या आशा आकांक्षा उद्ध्वस्त झाल्या। ज्या मुलाला आईने कदाचित फोनवर लवकर घरी ये असे सांगितले असेल, त्याच मुलाच्या मृत्यूची बातमी आणि त्याचा मृतदेह घरी पोहोचला। या वेदनेचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे। या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक राजेश दत्तात्रय हडवळे वय वर्ष 32 राहणार ताबेवाडी बेल्हे जिल्हा पुणे यांच्या तक्रारीवरून औसा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। औसा पोलिसांनी आरोपी शेतकरी बाळासाहेब वसंत माणिक याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवणनाथ ढमाळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। एका क्षणाचा राग, एक छोटासा वाद आणि एका कुटुंबाचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले। औसा थाने के अंतर्गत आज सवेरे 7:30 बजे के करीब वानवड़ा शिवार में जहाँ पे मजदूर काम कर रहे हैं वो मध्य प्रदेश के थे। सीएनजी पेट्रोल पंप का जो नाली खुदवा रहे थे, वो जो खेत में रहते थे, वो खेत के बाजू में ही वो जो शेतकरी है बाला साहेब माने करके उनका खेत है। तो उनके खेत में शौचालय के लिए जाते हैं और वो ख़राब करते हैं, इसलिए वो उसके वजह से वो जो माने हैं उन्होंने एक लाठी लेके उसके सर के ऊपर मारा था, उसमें वो मौत हो गया है। उसके हिसाब से वहाँ के जो मैनेजर है उनके तकरार से हमने वो थाने में एफआईआर दाखिल की। उधर पे खेत पे ही गए थे, लेटरिन करके आया है, हाथ धो के खाना बना रहा था। उसने ही बाहर बुलाया रूम के बाहर भी नहीं निकल पाए, बाहर ना निकल पाए, गेट पे ही मार दिया। फिर हम लोग उससे ही ना उसने बात की किसी से ना कुछ, उसने मार दिया। फिर आए इधर पे हॉस्पिटल में आए तो बोल रही मृत्यु हो गई है।